ते आता नाही लाडक्या बहिणीनो मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला नगरच्या भावांनो चला जिंकून देऊ संग्राम भैयाला आम्हाला हिम्मत आली आता आली हिम्मत कामाला हलका हा झाला या फार बिलाचा हिम्मत आली कामाला भयाची दर्या दिली देते सावली तर मला सुखाची वाट लागली आज केळगाव येथे भूषणनगर परिसरात संग्राम भैया जगताप यांच्या प्रचार फेरी निमित्त हजारो तरुण एकत्र येऊन या ठिकाणी प्रचार फेरी सुरू होत आहे। आज या ठिकाणी संग्राम भैया जगताप यांनी जे विकास कामं केले आहेत त्याचा लेखाजोखा पाहता अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी संग्राम भैयांना मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्वजण म्हणतायत विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा। आज केळगाव उपनगरामध्ये मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रचार सभेची रॅली मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत होणार आहे। तरी भैयांनी केलेले जे काय विकास कामे आहेत त्याच्या आधारावर भैयांना केळगाव परिसरामधून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि भैया मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्याच्यातलं जास्तीत जास्त मताधिक्य हे केळगाव उपनगरातून असेल। मी अजित काळे मी तुम्हाला एवढं सांगतो की जे कोणाला आजपर्यंत 25 वर्षात जमलं नाही तेच भैयांनी 10 वर्षात करून दाखवलं। कारण की हे बघा लिंक रोड सारखे कॉन्क्रीटचे रस्ते आणि अनेक रस्ते डीपी रोड सारखे हे भैयांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात आणले आणि इथून पुढेही भैयांचा 15-20 वर्षाचा प्लॅन हा तयार आहे। आणि मी तुम्हाला हे सांगतो की भावी अनेक आहेत आणि प्रभावी फक्त एकच वन साइड संग्राम भैया येतील। मी महेश वाघमोडे मी भूषणनगर मधील रहिवासी आम्ही संग्राम भैयांचे कार्यकर्तेच समजा। भूषणनगर मधील आमचे अनेक कामं असतील जसं की वयस्कर माणसांना इमर्जन्सी वगैरे त्या इमर्जन्सीच्या काळात भैयांना एक फोन केला भैया तिथं ताबडतोब ॲम्ब्युलन्स वगैरेची सोय लावतात। सिव्हिल हॉस्पिटलला असू द्या सिव्हिल हॉस्पिटलला भैया तिथं फोन करून सांगतात की पेशंट आले आमचं त्यांच्याकडे लक्ष द्या तर एक वेगळा उपचार केला जातो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। आणि रस्त्यांचे कामं रस्त्यांचे खूप दिवस झाले रस्त्यांकडे लक्ष नव्हतं तर संग्राम भैयांनी त्याला रस्त्यांकडे लक्ष देऊन ते रस्त्यांचे एक छान कामं केलेत की या रस्त्यांवरून आता किती फास्ट गाडी जाऊ द्या किती काही होऊ द्या काही अपघाताचे टेन्शन नाही काही नाही। आणि जे काही लोक बोलत होते की तुम्ही पैसे देऊन गर्दी करता किंवा काय हे जे सगळे आलेत ते त्यांच्या मनाने आलेले आहेत कुणालाही पैसे देऊन नाही आलेलं हे सगळं आमचं भैयांवरती प्रेम आहे म्हणून हे सगळे जमलेत। म्हणून जे काही अफवा कोणी पसरवता कोणी काय बोलता हे बोलू नका भैया उत्तर देत नाहीत पण आम्ही पण देत नाही कारण की आम्हाला माहिती आहे सगळे लोक स्वतःनी येतात कोणी पैशाने नाही आलेलं हे भैयांवरती प्रेम आहे बस। नमस्कार मी विराज अनिल मोहिते आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये मान्य आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांची प्रचार फेरी निघणार आहे। तरी आज असं बहुसंख्य जनता इथं जमली आहे आणि भैयांच्या कार्यकाळात लिंक रोड सारखा रस्ता क्रांती चौक ते वैष्णवनगर चौक हा रस्ता इथून राधेश्याम कॉम्प्लेक्स ते वरचा राजलक्ष्मीबाई चौक हा रस्ता वरती अयोध्यनगर चौक ते वैष्णवनगर चौक 100 चौक पर्यंतचा रस्ता अनेक रस्त्यांचे कामं भैयांनी या कार्यकाळात पार केले। भैयांच्या या कामामुळे अनेक जे नागरिकांचे हाल व्हायचे खड्ड्यांमुळे वगैरे बरेच लोक पडले त्यांच्या हातापायाला मार लागला वगैरे वयस्कर लोकांना त्रास व्हायचा परंतु भैयांच्या या विकास कामांमुळे आज त्या लोकांचा हा त्रास कमी झालेला आहे आणि इथून पुढच्या काळातही भैयांच्या हाताने अशीच जनसेवा हो हीच प्रार्थना करतो। आणि 23 तारखेला या सर्व जनतेच्या प्रेमाने भैया पुन्हा एकदा आमदार होतील आणि त्यानंतर मंत्री देखील होतील। आम्ही विसरणार नाही आमचा आशीर्वाद आहे पूर्णपणे ओके। हलका हा झाला या
बिलाचा हिम्मत आली कामाला. वयाची ही दर्या दिली ते